नेट पेपर फुटी संदर्भात देशभरात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे। अनेक संघटनांनी या संदर्भात वारंवार आंदोलन केलेले आहेत। दरम्यान या प्रकरणामध्ये आता सीबीआयने जे पाळमुळे आहेत ते शोधण्यासाठी सुरुवात केलेली आहे। देशभरात अनेक ठिकाणी सीबीआयने छापा सत्र सुरू केलेलं आहे। यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात देखील सीबीआयने मोठ्या प्रमाणावर छापा सत्र सुरू केलेले होते। यामध्ये जो धनंजय लोखंडे म्हणून जो तरुण आहे त्याला सीबीआयने सकाळी ताब्यात घेतलेलं होतं। तब्बल 6 ते 7 तासांच्या चौकशीनंतर धनंजय लोखंडे याला अटक केलेली आहे आणि त्याला अहिल्यानगर जिल्ह्यात न्यायालयामध्ये ट्रान्झिट रिमांडसाठी नेण्यात आलेला आहे। इथून त्याला आता थेट दिल्ली येथे नेणार असून त्याला आता नुकतंच अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातून चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला आता अहिल्यानगरच्या न्यायालयामध्ये नेण्यात आलेला आहे। तिथून पुढे आता धनंजय लोखंडे याला थेट दिल्लीला नेण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये जे धागेदोरे आहेत ते आणखी मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आणखी काही चौकशीतून बाहेर येतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। दरम्यान धनंजय लोखंडेसह जिल्हाभरात जे काही संशयित ताब्यात घेण्यात आलेले होते त्यांची दिवसभर चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे जिल्ह्यातून सध्या तरी धनंजय लोखंडे याला आता सीबीआयने ताब्यात घेऊन त्याला अटक केलेली आहे आणि त्याला लवकरच दिल्ली येथे नेऊन त्याची पुढील चौकशी करणार असल्याचं समजलं जात आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर।